नमस्कार. महाराष्ट्रातल्या शाळांसाठी खूप खूप मोठी बातमी आहे. शिक्षण विभागाने एक नवीन मोहीम हाती घेतली आहे, विद्यार्थी पटपडताळणीची. आता ही जी अधिकृत परिपत्रकं आली आहेत, त्यांचा नेमका अर्थ काय आणि त्याचा शाळांवर, विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? चला, हेच सगळं आपण एकदम सोप्या शब्दात समजून ठेवूया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की शाळांमध्ये अचानक तपासणी होणार आहे का? आणि हो, शिक्षक, पालक आणि जे कोणी शाळा चालवतात त्या सगळ्यांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. कारण ही जी तपासणी आहे ना, ती नेमकी परीक्षेच्या दिवसांमध्येच होणार आहे. बरं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकू. सगळ्यात आधी शाळांमध्ये नेमका काय घडतंय, त्यानंतर याचा परिणाम कोणत्या वर्गांवर होणार आहे, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत हेही बघू, ही पडताळणीची प्रक्रिया कशी असेल आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं का केलं जातंय? चला मग सुरुवात करूया. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. शाळांमध्ये नेमकं घडतंय तरी काय? आणि याचं उत्तर आहे ना, ते आपल्याला कोणत्याही ऐकीव माहितीवर नाही, तर थेट सरकारच्या अधिकृत कागदपत्रांमध्येच मिळणार आहे. चला आपण त्यावरच एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला सगळी माहिती एकदम अचूक मिळेल. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना, तेच आहे ते मूळ सरकारी परिपत्रक. हे कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 6 एप्रिल रोजी जारी केलंय. आणि याच परिपत्रकामुळे ही सगळी मोहीम सुरू झाली आहे. याचा सरळ अर्थ असा की आपण जी माहिती पाहतोय ती पूर्णपणे अधिकृत आणि विश्वासार्ह आहे. आता एक महत्त्वाचा शब्द आहे पटपडताळणी. म्हणजे नेमकं काय? तर ही एक सरकारी प्रक्रिया आहे. यात होतं काय की सरकारी अधिकारी स्वतः शाळेत येतात आणि वर्गात मुलं खरंच किती हजर आहेत हे तपासतात. आणि मग ती संख्या शाळेच्या अधिकृत रेकॉर्डशी म्हणजे हजेरी पटाशी जुळते की नाही हे बघतात. अगदी सोपं आहे. ठीक आहे, मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, ही जी पडताळणी आहे ती नक्की कोणत्या वर्गांसाठी होणार आहे? चला, तेही जाणून घेऊया. तर बघा, ह्या पडताळणीचं जे मुख्य लक्ष आहे ते आहेत 2री ते 8वीचे वर्ग. पण थांबा, फक्त एवढेच नाही, 9वी आणि 11वीच्या वर्गांचीही विशेष तपासणी होणार आहे आणि तीही थेट त्यांच्या परीक्षेच्या दिवशीच. पण हो, एक दिलासादायक गोष्ट नक्की आहे, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना यातून वगळण्यात आलंय, कारण त्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे तारखा. कारण ही जी अचानक होणारी तपासणी आहे ती विशिष्ट परीक्षेच्या तारखांनाच होणार आहे. त्यामुळे या तारखांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा तक्ता बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. इयत्ता 2री ते 8वीची जी पडताळणी आहे ती त्यांच्या PAT परीक्षेच्या दिवशी होणार आहे. आणि 9वी आणि 11वीचं काय? तर त्यांचे जे महत्त्वाचे पेपर्स आहेत, जसं की मराठी, गणित, इंग्रजी किंवा फिजिक्स, तर बरोबर त्याच पेपरच्या दिवशी ही तपासणी होईल. आणि तारखा कोणत्या आहेत? तर 11, 15 आणि 22 एप्रिल. याच दिवशी अधिकारी शाळेत अचानक भेट देणार आहेत. ठीक आहे, तारखा समजल्या, पण आता प्रश्न हा आहे की ही तपासणी प्रत्यक्षात होणार कशी? म्हणजे ही प्रक्रिया कशी पार पडेल? चला, तेही सविस्तरपणे बघूया. तर बघा, ही तपासणी करण्यासाठी खास पथक म्हणजे एक स्क्वॉड तयार केलं जाणार आहे. आणि यात कोण कोण असणार आहे? तर गटशिक्षणाधिकारी, डाएटचे व्याख्याते, केंद्रप्रमुख, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि याशिवाय विभागाने नेमलेले इतरही अधिकारी असतील. म्हणजे यादी बघूनच या मोहिमेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आता ही प्रक्रिया कशी काम करते ते बघा. अगदी सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, हे पथक ठरलेल्या परीक्षेच्या दिवशी शाळेला अचानक भेट देईल. दुसरा टप्पा, अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या विशेष लॉगिनचा वापर करून राज्याच्या स्टुडंट पोर्टलवर जातील. तिसरा टप्पा, तिथे ते विद्यार्थ्यांची हजेरी म्हणजे कोण हजर आहे आणि कोण गैरहजर आहे याची नोंद थेट पोर्टलवरच करतील. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे याचा एक सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो पुढे समीक्षेसाठी सादर होईल. आता इथे एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्याला इथे 2 वेगवेगळी परिपत्रकं दिसत आहेत. एक आहे कोल्हापूरच्या विभागीय कार्यालयाचं, जे 6 एप्रिलचं आहे. आणि दुसरं आहे थेट पुणे येथील राज्यस्तरीय संचालनालयाचं, जे 31 मार्चचं आहे. यावरून काय सिद्ध होतं? तर ही काही फक्त स्थानिक पातळीवरची मोहीम नाहीये, तर संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी ही कारवाई केली जात आहे. तर मग प्रश्न उरतो की या सगळ्याचा नेमका उद्देश काय आहे? सरकार हे सर्व का करत आहे? चला, या सगळ्याला आता एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. तर या पडताळणी मोहिमेमागे एक मुख्य उद्देश आहे,
शाळांमधील विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे ती अचूक असल्याची खात्री करणे आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एक प्रकारची पारदर्शकता आणणे. कारण होतं काय की अनेकदा सरकारी अनुदान हे विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून असतं आणि म्हणूनच ही आकडेवारी अचूक असणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. कागदावर दाखवली जाणारी विद्यार्थी संख्या आणि वर्गातली प्रत्यक्ष उपस्थिती यातला फरक मिटवण्यासाठी उचललेलं हे पाऊल खरोखर यशस्वी ठरेल का? या नवीन पडताळणी मोहिमेमुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येईल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.